म्हसळ्यात पाऊस आला अवकाळी, कुंभार व्यावसायिकांवर संकट आले भारी. शासनाकडे मदतीची मागणी. बुधवार दिनांक 15 मे ते शुक्रवार दिनांक 17 मे या कालावधीत म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या सुमारे 14 मिलीमीटर पावसामुळे म्हसळा शहरातील कुंभार समाजातील कुंभार कलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा सौ वासंती विठोबा मशिलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर यांनी सांगितले. मातीच्या वस्तूंमध्ये माठ, रांजण, कुंड्या, मडकी, धार्मिक कार्यक्रमात लागणारी सुगडी, झाकण्या, एकेरी आणि दुहेरी चुली या वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. यामध्ये सौ वासंती आणि लता व्यतिरिक्त मनाली निलेश परबलकर, विद्या गणेश बिरवाडकर, मानसी महेश मशिलकर, वंदना वसंत बिरवाडकर, सुजिता जितेंद्र मशिलकर, लीलाबाई गजानन मशिलकर, भिकी कलमकर या महिला व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे प्रत्येकी किमान 8 ते 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संबंधितांनी वर्तवला आहे. या वस्तू कच्च्या मालापासून बनवणे आणि विक्री हे सर्व महिला वर्गच पाहत असतात. आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना सौ वासंती आणि लता रडवेल्या झाल्या होत्या. त्यांनी कुंभार कामासाठी विशिष्ट प्रकारची माती लागते. माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कुटून बारीक करतात. त्यानंतर त्यामध्ये गाईचे शेण, गोमूत्र, राख, भाताचे तूस, कोळसा पावडर वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे छोटे मोठे गोळे बनवून त्यापासून आवश्यक ती कलाकृती बनवली जाते, असे लता मावशींनी सांगितले. म्हसळा शहरात स्वतंत्र कुंभारळी असून समाजाची सुमारे 40 घरे आहेत. महाराष्ट्रातील कुंभार समाज हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद काळापासून कुंभार समाज आहे. शासनाने आम्हाला मालाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. आम्ही ही मागणी श्रीवर्धनच्या आमदार आणि मंत्री अदितीताई तटकरेंकडे लावून धरणार असल्याचे सौ वासंती आणि लता यांनी सांगितले. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. कालच्या पावसाने तुमचं किती नुकसान झालं, काय मडकी किती भिजली, किती लोक हे मडक्याचा व्यवसाय करतायत, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव पण सांगा. लता गजानन परबळकर. लता गजानन परबळकर. एका आम्ही 5-6 जणी मडकी बनवतो, पण जास्त कोण बनवत नाही. आता हे लय खटपटीचं काम आहे बघायचं. एक तर कोंडा मिळत नाही, दूध मिळत नाही, फाटी लागतात मडक्याला. आणि ह्या पावसाने एकदमच एकाएकी पाऊस आले. सगळे गेल्या वर्षी पण सगळी मडकी उंबळली बघायचं आपण. अशीच पाऊस आहे, अचानकच आला. आम्हाला झोप लागली की पाऊस आला आणि सगळी भिजली. डबल तेवढी मग उमळवली, सुकवली पहिले, नंतर उमळली, मग काढली वाशी पातळ. नंतर ती सुकवून परत घडली ती मडकी. किती 40 एक गोणी मडक्यांचे काल भिजली. हो, ठीक आहे. अजून काही शासनाकडे मागणी करावी? कोटेवाले माहिती आहे, यांना काय गेलो नाही सुद्धा.